प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आजच्या मननासाठी जे वचन मी निवडले आहे ते आहे पौलाचे थेसलिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 18 ही वचनं. या वचनामध्ये पौल म्हणतो, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. होय प्रियांनो, येशूमध्ये देवाची आमच्या बाबतीत जी इच्छा आहे ती पौल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आणि तो म्हणत आहे की आम्ही नेहमी सतत निरंतर प्रार्थना करावी, आनंदित असावं आणि देवाची स्तुती करावी. यासाठी की जी प्रीती तो आमच्यावर करतो, जे असंख्य उपकार तो आमच्यावर करतो, ज्या प्रत्येक समयी तो आम्हाला त्रासातून, संकटातून, आजारातून बाहेर काढतो, त्या प्रत्येक वेळी आम्ही त्याची स्तुती करावी आणि त्याचे मनापासून आभार मानावेत. प्रियांनो, पुष्कळदा असं होतं की आम्ही आनंदाच्या प्रसंगामध्ये असतो, त्यावेळेला आमचे प्रियजन, मित्र मंडळी यांच्यासोबत आनंद साजरा करण्यात आम्ही मग्न होऊन जातो. परंतु अशा वेळेला ज्या स्वर्गीय पित्याने आमच्या जीवनामध्ये हे आनंदाचे क्षण दिलेले आहेत, त्या पित्याचे आभार मानण्यास, त्याची स्तुती करण्यास आम्ही मात्र विसरून जातो. परंतु संकटात, त्रासात आम्ही त्याचा धावा करतो. आणि अशा वेळेला या संकटांकडे पाहून, त्रासांकडे पाहून, आजारांकडे पाहून किंवा ज्या काही आमच्या आयुष्यातल्या समस्या आहेत त्यांच्याकडे पाहून आम्ही निराश होतो. कधी कधी आम्ही देवालाही दोष देतो की देव माझी प्रार्थना ऐकत नाही का, मी किती वर्ष प्रार्थना करत आहे. आणि आम्ही काय करतो तर कुढत बसतो, कुरकुर करत बसतो. परंतु प्रियांनो, हे जीवन आहे. जीवनामध्ये कठीण प्रसंग येणारच, समस्या येणारच, पण प्रभू आम्हाला नेहमीच धीर देत असतो आणि आम्हाला म्हणत असतो, घाबरू नको, भिवू नको, मी परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तू दुर्बल नाही, मी तुझी ताकद आहे. मी तुला सर्व प्रसंगाशी लढण्यास शक्ती देणारा सामर्थ्यवान परमेश्वर आहे. मी सदोदित तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही कोणत्याही संकटाला घाबरू नये. आम्ही नेहमी हे लक्षात ठेवावं की प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. तो आमच्या वतीने लढणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला मदत करणारा परमेश्वर आहे. तो आमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. प्रभूला कधीच असं वाटत नाही की माझ्या लेकरांनी दुःखात असावं, त्रासात असावं, निराशेत असावं, संकटात असावं. तर त्याला नेहमीच असं वाटतं की माझ्या लेकरांनी नेहमी आनंदित असावं. आपण प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायामध्ये उदाहरण पाहतो की पौल आणि सिला हे सुवार्थ सांगत असताना त्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकण्या अगोदर त्यांना त्या ठिकाणी फटके मारण्यात आले. आणि जेव्हा जेलमध्ये त्यांना टाकलं त्यावेळेला त्यांचे पाय हे खोड्यात अडकवण्यात आले. अशा वेळेला आपण विचार करू शकतो की त्यांना कितीतरी शारीरिक त्रास झाला असेल, मानसिक त्रास झाला असेल. पण आपण पाहतो की याही स्थितीमध्ये ते बंदी शाळेमध्ये
प्रभूची स्तुती आणि आराधना करत होते. त्यांनी निराश आणि दुःखी होण्याचा मार्ग निवडला नाही, तर येशू ख्रिस्तामध्ये आनंदी राहण्याचा मार्ग निवडला. आणि प्रभूने त्यांना सुरक्षितपणे त्या बंदिवासातून बाहेर काढलेलं आहे. त्यांची बंधनं प्रभूने तोडून टाकलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये विश्वासात बळकट असतो, आनंदी राहून प्रत्येक संकटाचा, त्रासाचा, आजाराचा सामना करतो, तेव्हा शैतान हरतो आणि सर्व आमची बंधने तुटून जातात. शैतान ज्या वेळेला हरतो त्यावेळेला आम्ही विजयी होतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही नेहमी आनंदामध्ये असावं. जसं आपण आणखीन एक उदाहरण पाहतो लूक 7:11-25 मध्ये, की नाईन गावातली ती विधवा आपल्या तरुण मुलाच्या अंत्ययात्रेमागं रडत आक्रोश करत चालली होती. आणि जेव्हा प्रभू येशूने ते पाहिलं तेव्हा त्याला तिचा कळवळा आला आणि तो तिरडीजवळ गेला. त्याने तिरडीला स्पर्श केला आणि त्याच वेळेला तो मुलगा जिवंत झालेला आहे. त्या आईचे दुःखाश्रू आनंदाश्रूमध्ये बदललेले आहे. प्रियांनो, दुःखाच्या परिस्थितीमध्ये, संकटाच्या परिस्थितीमध्ये प्रभूचं आमच्याकडे सतत लक्ष असतं आणि आमची परिस्थिती पाहून त्याला आमचा कळवळा येतो. परंतु ती सर्व परिस्थिती बदलून टाकणारा आमचा प्रभू आमच्या बरोबर सदोतीत असतो. म्हणून चिंता करू नका, दुःख करू नका. आपला सर्व भार विश्वासाने त्यावर टाका आणि प्रभूमध्ये आनंदी राहा. प्रियांनो, आमचा आनंद कधी कधी आमची संपत्ती, आमचं धन, आमची प्रॉपर्टी, आमची गाडी, आमचा बंगला किंवा आमचे मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये असतो. आम्ही रमून जातो त्यांच्याकडे मध्ये. परंतु हे करणं चुकीचं आहे. तर आमचा आनंद हा नेहमी प्रभूमध्ये असावा. प्रभूला आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये आद्य स्थान द्यावं. नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आहे की आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आणि म्हणून आपण कोणत्याच गोष्टीमध्ये कुढत बसू नये, दुःख करीत बसू नये, तर प्रभूमध्ये आम्ही आनंदित असावं. आमच्या जीवनात आमच्या पुढं 2 मार्ग आहेत, एक आनंदाचा आणि एक दुःखाचा. आम्ही अशा वेळी विचार करतो की मी एकटा आहे, मी निराश आहे, मी दुःखी आहे. पण प्रभूला वाटतं की आम्ही नकारार्थी विचार करू नये, तर त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आशेने आमचं जीवन जगावं, आनंदी राहावं. प्रियांनो, जीवनामध्ये काही प्रश्न असतात, आमचे काही समस्या असतात आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रार्थना करत असतो. पुष्कळदा आम्ही आजारी असतो, दुःखी होतो, निराश होतो. परंतु लक्षात ठेवा की जरी आमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळण्यास वेळ लागतो, तरी प्रभू त्याच्या वेळेनुसार आम्हाला उत्तमातलं उत्तम तेच देत असतो. आणि आमच्या जीवनामध्ये तो साक्ष निर्माण करतो, यासाठी की आम्ही त्याचं गौरव करावं. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही जेव्हा या संकटातून, त्रासातून, आजारातून बरे होतो, त्यावेळेला आम्ही प्रभूचं गौरव करावं, त्याची साक्ष द्यावी.
आणि प्रभूमध्ये आम्ही आनंदित राहावं. परमेश्वराची आमच्याकडून दुसरी इच्छा आहे की आम्ही निरंतर प्रार्थना करावी. सतत नेहमी आम्ही प्रार्थना करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराला वाटतं आम्ही त्याच्याशी बोलत राहावं, मनातल्या गोष्टी आम्ही त्याला सांगाव्यात, आमचं सुख दुःख त्याला सांगत राहावं. कारण तो आमचा उत्पन्न करता, आमचा पिता आहे आणि तो आमची प्रार्थना ऐकण्यास उत्सुक असतो. त्याची उत्तरं देण्यासाठी तो तयार असतो. फक्त अट एवढी आहे की आम्ही मनापासून त्याची प्रार्थना करावी, निरंतर सतत त्याची प्रार्थना करावी, त्याच्याशी बोलत राहावं, त्याच्याकडे मागत राहावं. जसा आपण आपल्या जगिक पित्याकडे हट्ट करतो तसं आम्ही परमेश्वराकडे सुद्धा हट्ट करत राहावा, मागत राहावं. आणि वचन आम्हाला काय सांगतं की तू माग म्हणजे मी तुला राष्ट्र वतना दाखल देईल. होय प्रियांनो, आम्ही प्रभूजवळ मागितले पाहिजे. त्याला आनंद वाटतो. आणि आम्ही मागताना जर त्याच्याकडे विश्वासाने मागितलंच नाही, आम्ही आमच्या प्रार्थनेने स्वर्गाचं दार जर ठोकलंच नाही, त्याचे वचन आम्ही रोज वाचलंच नाही, तर प्रभू आमची मदत कशी करेल? यासाठी आम्ही सतत प्रार्थना केली पाहिजे, निरंतर प्रार्थना केली पाहिजे, प्रभूला हाक मारली पाहिजे. कधी कधी असं होतं, संकट आल्यावरच किंवा कठीण प्रसंगामध्ये आम्ही प्रभूचा धावा करतो. परंतु तसं न करता जो दिवस परमेश्वर आपल्याला रोज दाखवतो, ही केवळ त्याची कृपा आहे. आणि म्हणून सकाळी उठल्यापासून आम्ही प्रार्थनेत असावं. त्यासाठी ठराविक वेळ ही योग्य आहे. जसं दानिएल 3 वेळेला प्रभूची प्रार्थना करत असे. परंतु त्याही व्यतिरिक्त आम्हाला पुष्कळ वेळ असतो. आम्ही घरात असताना, काम करताना, घराबाहेर पडताना, कामाला जाताना, तिथं गेल्यानंतर आम्ही प्रार्थना करू शकतो. प्रभू येशू हा निरंतर प्रार्थना करत असे. यासाठी तो डोंगरावर जात असे, एकांत ठिकाणी जात असे, पहाटे उठत असे, रात्री जात असे आणि तो आपल्या पित्याकडं विनवणी करत असे, प्रार्थना करत असे. आणि त्याने जी अद्भुत कृत्ये केली, जे अनेक चमत्कार प्रभू येशूने केले, आपण जर बायबल वाचलं तर आपल्याला कळेल की प्रत्येक वेळी तो प्रभूचे प्रार्थना करत असे, परमेश्वराचं सहाय्य तो मागत असे. प्रार्थना झाल्यावरही तो त्याचे उपकार मानत असे. प्रभू येशूने शिष्यांना आणि आम्हालाही प्रार्थना कशी करावी हे शिकवलेलं आहे. प्रभूने आम्हाला सांगितलं, जसं आपण गलती 6 मध्ये पाहतो की एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. होय प्रियांनो, आम्ही जसं स्वतःसाठी प्रार्थना करतो, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो, तसंच आम्ही आमच्या इतर लोकांसाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या मंडळीसाठी, छळ करणाऱ्या आमच्या बांधवांसाठी, छळ होणाऱ्या आमच्या याचकासाठी, सुवार्तिकारांसाठी, दुखणाईकदारांसाठी, दीनदुबळ्यांसाठी आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि यामुळं प्रभूला आनंद वाटतो. आज आपण जर जगाची परिस्थिती पाहिली तर ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. या सर्वांसाठी प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू आम्हाला म्हणतो की निरंतर सर्वांसाठी प्रार्थना करा. कारण आमची प्रार्थना ऐकण्यात देव स्वर्गात आहे. तो झोपत नाही, डुलकी घेत नाही,
तर आमच्या प्रार्थनेची उत्तरं निश्चितपणे देतो. उशीर झाला तरी प्रियांनो, हताश होऊ नका, निराश होऊ नका, कारण प्रभूची प्रत्येक योजना ही आमच्यासाठी उत्तम अशी असते आणि आम्हाला उत्तमातलं उत्तम देण्यास तो उत्सुक असतो. प्रार्थनेमुळं आमचं आत्मिक बळ वाढतं, तसेच आम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळतं. आपण निर्गम 17 आणि 8 मध्ये पाहतो की यहोशुआ जेव्हा अमालेकांशी युद्ध लढत होता, त्यावेळेला मोशे आपली काठी हातात घेऊन परमेश्वराची डोंगरावरती प्रार्थना करत होता आणि अशा वेळेला त्याचे हात गळून जात होते. जोपर्यंत मोशे हात वर करून परमेश्वराची प्रार्थना करत होता, तोपर्यंत इस्रायल लोकांचा विजय होत होता. परंतु जेव्हा त्याचे हात गळून येत होते आणि ते खाली होत होते, त्यावेळेला इस्रायल लोक पराभूत होत होते. आणि हे पाहून त्याच्याबरोबर असणारे अहरोन आणि हूर यांनी एक दगड आणला. तो मोशेवर त्याला बसवलं आणि त्यांनी त्याच्या दोन्ही हातांना सूर्य मावळेपर्यंत टेका दिला व अमालेकांशी असणारे युद्ध यहोशुआने जिंकलं. खरंच प्रियांनो, इतरांसाठी प्रार्थना करणे, त्यांना प्रार्थनेत उचलून घेणे, याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करे आणि परमेश्वराच्या विश्वासावर, सामर्थ्यावर ज्या वेळेला तो त्याचे मित्र तप्त अग्नीत टाकले गेले, भट्टीत टाकले गेले, त्यावेळेला परमेश्वराने त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि राजाने पाहिलं की हे 3घच भट्टीमध्ये टाकले होते, परंतु चौथाही त्यांच्याबरोबर एक तेजस्वी पुरुष आहे आणि त्याने जाणलं की परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि त्याने त्या जिवंत देवाचं गौरव केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, जिवंत देव आम्हाला भेटला आहे, तर त्याचे आम्ही सुद्धा गौरव केले पाहिजे. एकमेकाला प्रार्थनेत उचलून घेतलं पाहिजे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्या सामर्थ्याखाली परमेश्वराची साक्ष आम्ही इतरांना दिली पाहिजे, जेणेकरून आम्ही स्वतःही आशीर्वादित होऊ आणि इतरांनाही आशीर्वादित करू. प्रभूची तिसरी इच्छा आहे की आम्ही सर्व स्थितीत त्याचे उपकार स्मरण करावेत, त्याला धन्यवाद द्यावेत. होय प्रियांनो, एखाद्या व्यक्तीने आम्हाला जर काही मदत केली तर आम्ही पटकन त्याचे आभार मानतो, त्याला थँक्यू म्हणतो. मग ज्या परमेश्वराची दया, कृपा, प्रीती आमच्यावर रोज आणि रोज असते, ज्याच्यामुळे आम्ही हा श्वास घेऊ शकतो, रोजचा दिवस पाहू शकतो, ज्या परमेश्वरामुळं आम्हाला उत्तम आरोग्य मिळतं, आमच्या रोजच्या गरजा भागवल्या जातात, आमचं बाहेर जाणं येणं सुरक्षित होतं, त्या परमेश्वराचे आम्ही क्षणोक्षणी किती आभार मानले पाहिजे. त्या आमच्या जिवंत देवाला आम्ही किती धन्यवाद द्यायला पाहिजे. त्या 10 कुष्ठरोग्यांना येशू ख्रिस्ताने बरं केलं आणि याचकाला दाखवून येण्यासाठी त्या 10 कुष्ठरोग्यांना पाठवलं. ते 10 कुष्ठरोगी जाता जाता बरे झाले, परंतु त्यातला एकच कुष्ठरोगी प्रभूचे आभार मानण्यासाठी धावत परत आला. बाकीचे 9 मात्र आले नाहीत. आमच्यामध्ये पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांना प्रभू आशीर्वादित करतो, पण प्रभूचे उपकार मानण्यास, त्याची स्तुती करण्यास आम्ही विसरून जातो. प्रियांनो, आम्ही त्या एका कुष्ठरोग्यासारखं असावं
तो एकटा कुष्ठरोगी आपण बरे झालो हे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित येशूचे आभार मानण्यास त्याच्याकडे आला आणि त्याच्या चरणाजवळ उपडा पडला. प्रियांनो, आम्ही सतत परमेश्वराचे आभार मानायला हवेत. इतरांकडे पाहून आम्ही जेव्हा स्वतःकडे विचार करतो, स्वतःकडे पाहतो, तेव्हा आम्हाला कळते की मी पाहू शकतो, मी बोलू शकतो, मी चालू शकतो, मी जिवंत आहे. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा रोज मिळते. प्रभूने आम्हाला सुंदरसा परिवार दिला आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत प्रियांनो की ज्यासाठी आम्ही प्रत्येक क्षणी परमेश्वराचे आभार मानायला हवेत. प्रभूने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःचा प्राण दिला, आम्हाला पापक्षमा मिळवून दिली, तारणाचा मार्ग आम्हाला मिळवून दिला. त्या प्रभू येशूचे आम्ही खरोखर सतत आभार मानले पाहिजेत. आमचे नातलग, मित्रपरिवार कदाचित संकटात, अडीअडचणीत आम्हाला सोडून जाईल, पण प्रभू येशू आमच्यावर अगाध प्रीती करतो. तो युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्याबरोबर राहणारा आमचा प्रेमळ पिता आहे. म्हणून प्रियांनो, जे आहे त्यात सुखी राहा, आनंद माणा आणि प्रभू येशूचा धन्यवाद करा.